तर आता आपण स्लीव्स कटिंग बघणार आहोत. तर इथे मी पेपर घेतला. आता जेवढी आपली छाती आहे त्याचा चौथा भाग आहे तो मी इथे टाकून घेणार आहे. छाती आपली आहे 11, च्या पुढे 2 इंच एक्स्ट्रा, 11, 12, 13. वरच्या साईडला मी छातीचा चौथा माप टाकलेला आहे. आणि आता त्याची उंची टाकायची आहे. बाही आहे 8.25 किंवा 8 घेतली तरी चालेल. आपण 8 घेऊया. 8 आहे तर आपण इथं 1 इंच एक्स्ट्रा घेणार. 9 ला मार्किंग केली. दोन्ही साईडनी 9 ला मार्किंग करून घेते मी, म्हणजे आपली लाईन ही सरळ येईल. आणि एक सरळ लाईन मारून घेते. झालं. आता आपला दंड घेर. दंड घेर आहे पूर्ण आहे 14 आणि त्याचा 2 भाग केले तर होतं 7. तर इथे मी 7 ला मार्किंग करून घेतली. पुढे 2 इंच आपला एक्स्ट्रा मार्जिन 9. बघू शकता या पद्धतीने. आता हे आपण पॉइंट जोडून घेऊ. आता ही आपली मोठी स्लीव आहे, एल्बो स्लीव. तर इथे मी कॅप हाईट आपली देणार आहे 3.5 ला. बघू शकता मी इथे 3.5 ला मार्क केले आणि इथे सुद्धा 3.5 ला मार्क केला आहे. आता ही इथं पण एक सरळ लाईन आपण तयार करून घेणार. आता आपल्याला या लाईनचा जो आहे इथून जी फिटिंगची लाईन आहे व्यवस्थित ठेवून त्याचा मध्य काढायचा आहे. या पद्धतीने हा आपला मध्य निघाला. आता परत हा जो मध्य आहे तो इथून फिटिंग कडचा भाग आहे, इथला पण आपण मध्य काढणार. ऑल साइड साठी आहे हे. याचा आपण इथे मध्य काढला. आता हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन आपण वरती एक मार्किंग करणार आहोत. तर हे अंतर बघून घ्यायचं व्यवस्थित ठेवून. हे बघा 4.5 च्या पुढे एक लाईन पुढे आहे तर वरतून मी मार्किंग करणार 4.5 च्या एक लाईन पुढे. झालं. आता इथे आपण आलोय तर इथे 1.5 वर एक मार्किंग केली. बघू शकता. आणि हा जो आपला मिडल पॉइंट आपण खालचा मिडल पॉइंट वरती घेतलाय तिथून आपल्याला 2 मार्किंग करायचं 1-1 इंचावर. इथे 1 आणि इथे 1 अशा मी 2 मार्किंग करून घेतल्या. आता आर्महोल आपल्या जो स्लीवचा आकार देताना या 1.5 इंचापर्यंत आपण सरळ जाणार आहोत. त्याच्यातला हा जो वरचा पॉइंट आहे आपण 1 इंचावर दिला आणि हा 2 इंचावर दिला. तर हे बघा इथं आपण 1.5 ला जो पॉइंट दिलाय तिथपर्यंत आपण सरळ जाणार आहोत. तिथून जाऊ आपण या लाईन पासून 1 इंचावर जो पॉइंट दिलाय तिथे आपण असा उतार देत या पॉइंटला टच होणार आहोत. आणि तीच लाईन आपण खाली घेत जी आपली फिटिंगची लाईन दिली आहे, आपण जी फिटिंगची लाईन दिली आहे तिथं आपण जॉईंट करणार आहोत. बघा या पद्धतीने मी हा पहिले पॉइंट घेतला तसंच खाली जात ही जी माझी फिटिंगची लाईन आहे इथे मी या पद्धतीने जॉईंट करून घेतला. हा झाला आपला मागचा आर्महोल. मागच्या बाजूचा आर्महोलचा तो आकार आहे. हा फ्रंटचा याचा आहे स्लीवचा. तो खालचा जो आपण अजून 1 इंचावर पॉइंट घेतला आहे त्याला आपण जॉईंट करत
जो आपण मिडल पॉइंट काढला पहिले तो हा आला, परत ह्या दोनचा मिडल पॉइंट काढला हा आला, तर हा पॉइंट आपल्याला इथं असा जॉईन करायचा आहे. बघू शकता या पद्धतीने असं. या पद्धतीने आपले आणि ऑल साइडसाठी हेच आहे. या पद्धतीने आपण स्लीव्स कटिंग करतो, त्यामुळे कुठेही फुगा येत नाही. स्लीव्सच्या किंवा आर्मोलच्या ठिकाणी फुगा येत नाही, झोळ येत नाही, किंवा खेचल्यासारखं सुद्धा वाटत नाही जर या पद्धतीने मी कटिंग केली तर. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अजून नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.